नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशी येतेय. मग झाली का फराळाची तयारी? काय काय खाणार आहे, काय काय स्पेशल आयटम बनणार आहेत सगळ्यांकडे? उपवास करायचा आहे ना, मग स्पेशल आयटम तर बनलेच पाहिजेत, बरोबर की नाही? मी पण एक तयारी केलेली आहे, चला दाखवतो तुम्हाला. काय काय ताटात मग दिसते काय? साबुदाणा खिचडी, वरईचा भात, साबुदाणा खीर, उपवासाचे पापड. आता ऍक्च्युली पॉइंट वर येतो, आमच्याकडे काय काय सगळे सीजनल फ्रुट्स जे तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असतात. गंमत अशी आहे की हे आम्ही दिवसभर खाणार नाही आहोत, हे आम्ही उपवास सोडताना खाणार आहोत. उपवास करण्यामागचं लॉजिकच हे आहे की काही खायचं नसतं, पण आपल्याकडे उपवास म्हटलं की वेगवेगळे पदार्थ रापा डबल डबल खावा. जेव्हा आम्ही उपवास करतो तेव्हा आम्ही काहीच खात नाही. सायंटिफिक लॉजिक आहे त्याला. एक वर्ड ऑटोफेजी आहे, शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला. ऑटोफेजी म्हणजे काय असतं? जेव्हा तुम्ही काही खात नाही 16-17 तास, तर तुमचे बॉडी मधले बॅड सेल्स जे असतात किंवा खराब पेशी ज्या असतात, ती तुमची बॉडी त्या पेशी खायला चालू करते. त्याच्यामुळे तुमची बॉडी आपोआप प्रिपेअर होते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता. पण जर तुम्ही सारखं खातच राहिले तर तुमच्या बॉडीला रिपेअर करायला वेळ नाही मिळत. सो त्या बॉडीला स्वतःला खायला द्या, ती स्वतःचे वाईट सेल्स खाणार आणि तुमची बॉडी रिपेअर होणार आणि तुम्ही हेल्दी राहणार. म्हणून उपवास करायचा असतो. हे आम्ही उपवास सोडताना खाणार आहोत आणि उपवास धरल्यावर उपवासच धरणार आहोत. उपवास सोडताना तुम्हाला लाईट गोष्टी खायच्या असतात. कुठल्याही प्रकारची तुम्ही फळं घेतली ना, ही पचायला हलकी असतात. येतो मी. तुमच्याकडे उपवासाला काय काय खाणारे नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय.